एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या पद्धतीचे धोरण घेऊन वार्ड क्रमांक 8 मधील युवक नेते रवींद्र मानवर यांनी कामाचा धूमधडाका लावला आहे. ते स्वतः लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तेथील रस्ते, गटारी, स्वच्छता, जागच्या जागी त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे वार्ड क्रमांक 8 मधील जनतेचा कौल हा रवींद्र मानवर यांच्याकडे जास्त झुकत आहे. त्यांचे काम करण्याची पद्धत पाहून तेथील सर्वसामान्य नागरिक, महिला भगिनी त्यांच्या समस्या उत्साहात सांगत आहेत. यावरून हे लक्षात येतं की रवींद्र मानवर यांचे पारडे जड असल्याचे कळून येते. आपल्या घरामध्ये व पाठीशी राजकारणाचा कोणताही वारसा नसताना देखील जत विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी राहून जत शहरातील व तालुक्यातील जनतेची मूठ बांधण्याचे काम या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी 100% पार पाडले आहे. आज रवींद्र मानवर हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे अगदी जवळचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जत तालुक्यामध्ये ओळखले जातात. अगदी लहान वयामध्येच वडिलांचे आकस्मिक निधन झाले. तिथूनच त्यांची संघर्षाची खरी सुरुवात झाली. आपले कुटुंब व आपली जबाबदारी पार पाडत त्यांनी जत शहरांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. वेळोवेळी लोकांच्या सुखदुःखांमध्ये जाणं, सहभागी होणं, तेथील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणं यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. आज त्यांच्या कामाच्या सहबळावर रवींद्र मानवर हे भाजपा पक्षाकडे 8 नंबर वार्डमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बरेच दिवसापासून हा रोड बंद होता. गटारीचं काम पण सगळं अर्धवट टाकून गेलेलं आहे आणि जायला नागरिकांना रस्ता नव्हता आणि मानवर साहेबांना जयश्री राणा आम्हाला रस्त्याला वाट करून दिलेली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार आहे.